शीख धर्माचे 9वे गुरु श्री गुरु तेज बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड या ठिकाणी दिनांक 24 आणि 25 जानेवारी 2026 रोजी भव्य हिंदी चादर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। हा कार्यक्रम ऐतिहासिक, यशस्वी आणि स्मरणीय करण्यासाठी सर्व समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन मान्यवरांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत केलं। सचखंड पब्लिक स्कूल या ठिकाणी गुरु ग्रंथ साहिब भवन येथे आयोजित या पत्रकार परिषदेस जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा अबचल नगर नांदेडचे मुख्य जत्थेदार संत बाबा कुलवंत सिंगजी, भाई जोसिंदर सिंगजी, भाई राम सिंगजी, भाई कश्मीर सिंगजी, भाई गुरमीत सिंगजी, संत ज्ञानी हरनाम सिंगजी, गुरुद्वारा लंगर साहिबचे संत बाबा बलविंदर सिंगजी, समिती अध्यक्ष डॉक्टर विजय सतबीर सिंग, सरजीत सिंग गिल, राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, महेंद्र रायचुरा, धर्म जागरण क्षेत्रीय प्रमुख पश्चिम क्षेत्र महंत सुनील महाराज, महंत जितेंद्र महाराज, राष्ट्रीय बंजारा परिषदेचे संस्थापक किशनराव राठोड आदी मान्यवर उपस्थित होते। राज्य शासनाचा अल्पसंख्याक विकास विभाग, राज्यस्तरीय समिती तसेच शीख, सिखलीकर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, उदासीन, भगत नामदेव, वारकरी संप्रदाय आणि इतर सर्व समाजांच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम नांदेड शहरातील मोदी मैदान या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे। यावेळी जत्थेदार संत बाबा कुलवंत सिंगजी आणि संत ज्ञानी हरनाम सिंगजी यांनी हिंदी चादर या संकल्पनेचे महत्त्व विशद करत गुरु तेज बहादूर साहिबजी यांच्या बलिदानातून मिळणारा मानवता, धार्मिक स्वातंत्र्य आणि सर्वधर्म समभावतेचा संदेश अधोरेखित केला। तसेच कार्यक्रमासाठी महाराष्ट्र शासनाकडून मिळणाऱ्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली। जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यावेळेस म्हणाले, महाराष्ट्र शासन आणि विविध समाजांच्या संयुक्त प्रयत्नातून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे। भाविकांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी संपूर्ण नियोजन करण्यात आलं असून 25 विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे। भाविकांसाठी जिल्हानिहाय पार्किंग व्यवस्था, निवासासाठी शाळा, महाविद्यालय आणि मोकळ्या जागा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। वाहतूक व्यवस्थेचे सुसूत्र नियोजन करण्यात आले असून रेल्वे विभागाच्या सहकार्यानं अधिकाधिक भाविकांना रेल्वे सुविधा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत। लंगर, पाणी पुरवठा, आरोग्य सेवा यांचा दैनंदिन आढावा घेतला जात असून कार्यक्रमस्थळी वैद्यकीय स्टॉल उभारण्यात येणार आहेत। तसेच प्रचार प्रसिद्धीसाठी शाळांमध्ये विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं असून 15 जानेवारीपासून प्रभात फेऱ्या काढण्यात येणार आहेत। राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक म्हणाले की शहीदी समागम हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून तो संविधानिक मूल्ये, सामाजिक ऐक्य आणि मानवतेचा संदेश देणारा ऐतिहासिक उपक्रम आहे। या उपक्रमाची सुरुवात नागपूर येथे यशस्वीरित्या झाली असून त्याचाच पुढील महत्त्वाचा टप्पा म्हणून नांदेड येथे 2 दिवसीय भव्य कार्यक्रम होत आहे। या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि मान्यवर उपस्थित राहणार आहे। हा कार्यक्रम ऐतिहासिक करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असेही यावेळेस आवाहन करण्यात आले। समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर।